विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची जन्मतारीख पुन्हा महिना आणि साल जर मला सांगितलं तर आपण तुमचा त्यावेळेस कोणता वार होता हे कसं काढायचं यासाठी काही ट्रिक्स आहेत ते तुम्हाला सांगतोय, ते नीट लक्षात घ्या. या ठिकाणी लक्षात घ्या, हे 1600 हे लीप वर्ष 4 महिन्याला 1600 भाग जातो म्हणून हा कोड लक्षात ठेवायचा 6. त्याच्या खालचा जो आहे 1700 ते 1799चा कोड आहे 4. त्याच्या खालचा आहे 1899चा 2. 1900 ते 1999चा कोड आहे 0. आता 2000 लीप वर्ष झालं, 4×25 पूर्ण भाग जातो म्हणून ते 6. हे लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये आपल्याला शक्यतो या 2 कोडवर आधारित प्रश्न विचारले जातात. ही जी आहे ती महिन्याची कोड आहे. ती महिन्यांची कोड कशी लक्षात ठेवायची? महिन्यांचे कोड लक्षात घ्या. जानेवारी महिना 0 पासून सुरुवात करायची. 0 फेब्रुवारी 3 03. मार्चचा कोड बाकीचे कोड जे आहेत मार्चचा कोड 3, एप्रिलचा 6, मेचा 1 303 361. जूनचा 4 462. 03 361 4 462. पुन्हा 5 50 35. हे जे आहे ते कोड महिन्याचे कोड आहेत हे लक्षात ठेवायचे. हे जर कोड लक्षात असतील तर आपल्याला कोणता वार काढायचं हे कळेल. आणि रविवार ते शनिवार आठवड्याचे कोड लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं. रविवारचं 0 1 2 3 4 5 आणि 6. आता आपण बघूया आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला. आता 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. या दिवशी कोणता वार होता कसं काढायचं लक्षात घ्या. की 15 घ्यायचं, सुरुवातीला अगोदर 15 घ्यायचं, बरोबर आहे. आता ऑगस्टचा कोड जे आहे तुम्ही सांगा प्रत्येकाची डिलीट करायची. ऑगस्टचा कोड किती आहे? 2. 1947चा कोड किती आहे? 0 अधिक 0. ही शेवटचे जे 2 अंक आहेत ते महत्वाचे. ते 47 ला 47 द्यायचं. आता 47 ला 47 मध्ये किती लीप वर्ष आले ते काढायचे. किती लीप वर्ष आले ते काढायचे. 47 ला काय करायचं? 4 ने भागायचं. 4 ने भागल्यानंतर लीप वर्ष येतात. 4 1 4 0 वर घेतला 7चा 4 1 4. बाकी धरायची नाहीये, बाकीचा विचार करायचा नाही. कितीचा वाढलेला? 11चा. 11 विचारायचे. त्यांची बेरीज काढायची. किती होती बेरीज त्यांची? किती होती बघा? 1 7 1 8 8 9 10 10 5 15 4 1 2 2 4 6 6 1 7. 75 बेरीज होती. बरोबर आहे. ह्या 75 ला काय करायचं आपण? आठवड्याचा दिवस आहे ती 7. 7 न भागायचे. 7 1 7 किंवा 7 10 70 मध्ये 70. खाली किती राहिली? बाकी 5 वाक्य. ही बाकी जी आहे ही बाकी 5. ही बाकी जी आहे ती 5 कुठला आहे? 5 बाकीची धरायची. 15 ऑगस्ट 1947 ला वाटत होता शुक्रवार होता. हे काढायचं आहे. कळलं कसं काढायचं ते? तुम्ही कुठलंही तुमचं मला सांगा. एखादी तुमची जन्मतारीख तुमचा वार मी सांगतो. बघा येते काय तुमचा सांगा मला. तुझं जन्मतारीख किती आहे? 27 जून 2013. आता हिचा वार मी सांगतो. 27 जून 2013. हे 27 साली घेतली. 27 जूनचा कोड किती आहे? 4. पुन्हा 2013चा 6 13. या 13ला कशाने वागायचं? कितीनं? 4 4 3 12. यामध्ये अधिक 13 घ्यायचं. 13 घ्यायचं अधिक 3. यांची बेरीज करायची. किती झाली? 3 3 6 6 7 12 12 4 16 16 अधिक 4 23 3 2 2 1 3 आणि 4 5 53 बेरीज. किती का बरोबर? बरोबर 53 बेरीज आहे का? 53 ला किती लागायचं? आणि बेरीज
7 न भागायचं. मग 7 साती 49, 7 8 जास्त होतं म्हणून कितीचा भाग वाचला बसला. 7 साती 49, 9 मधनं 13 गेले. 9 10 11 12 13 किती राहिले बाकी 4. 5 5 गेले 0. मग कोण किती आला खाली बाकी राहिले 4. बाकी 4 राहिल्यामुळं वार कुठला होता आहे का बरोबर. ओके आलं. विद्यार्थी मित्रांनो वार काढायचं समजलं आपण बघूया.